विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑपरेशन्स ऑन मॅट्रायसेस बघत होतो. त्यामध्ये आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस मध्ये ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस बघितलं, सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस बघितलं, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस बघितलं आणि इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस याप्रमाणे बघितलं. म्हणजे टोटली आपण 4 ऑपरेशन्स बघितले ऑन अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. आता आपण आज मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस पाहणार आहोत. तर बघूया. आपला कोर्स आहे बेसिक मॅथमॅटिक्स, चॅप्टर नंबर 3 मॅट्रायसेस आपण बघत होतो. बघा आपला कोर्स आउटकम काय आहे. अप्लाय द कन्सेप्ट्स ऑफ अल्जेब्रा टू सॉल्व इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स. तर अल्जेब्रा कन्सेप्ट जी आहे लाईक ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस, सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस यांचा उपयोग आपल्याला इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये करायचा आहे. युनिट आउटकम काय आहे बघा. सॉल्व द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. म्हणजे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडच्या यूज करून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायला या ठिकाणी या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. बघूया डिटेल. आता बघा आपण 4 ऑपरेशन्स बघितले होते. 5वं ऑपरेशन कोणतं बघतोय आपण आता. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. तर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस कसं असणार आहे बघा. वेन द नंबर ऑफ कॉलम्स ऑफ first matrix must equal the number of rows of the second matrix, then multiplication is possible. तर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस करत असताना पहिल्या मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ कॉलम्स हे दुसऱ्या मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोज एवढे जर असतील तरच मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल आहे, असं यामध्ये आपण म्हटलं आहे. This is necessary and sufficient condition for multiplication of matrices. म्हणजे ज्या वेळेस आपण मल्टिप्लिकेशन करत असतो मॅट्रिक्सच्या 2 मॅट्रायसेस मध्ये, तर पहिल्या मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ कॉलम्स हे दुसऱ्या मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोज एवढे जर असतील तरच मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स पॉसिबल आहे. अदरवाईज मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स पॉसिबल नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन अदरवाईज होऊ शकत नाही. तर ही नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनसाठी. हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा कसं आहे डिटेल बघूया. आता आपण आधी सुरुवातीला मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस मध्ये इनर प्रोडक्ट ही एक कन्सेप्ट बघत आहोत. इनर प्रोडक्ट म्हणजे काय बघा. आता बघा इथे ही एक मी रो मॅट्रिक्स घेतली आहे. इट कंटेन्स ओनली 1 रो. बघा एकच रो दिसते ABC. इट्स द ओनली 1 रो इन दिस मॅट्रिक्स. आणि कॉलम्स बघा, पहिला कॉलम A आहे, दुसरा कॉलम हा B आहे आणि तिसरा कॉलम C आहे. So this shows that this matrix contains only 1 row and many columns, means it is a row matrix. आणि दुसरी मॅट्रिक्स मल्टिप्लाय करताना बघा X, Y आणि Z घेतलेला आहे. हा कॉलम दिसतोय X, Y, Z. तर एकच कॉलम या ठिकाणी या सेकंड मॅट्रिक्स मध्ये दिसतोय. आणि नंबर ऑफ रोज बघा, एक रो ही झाली X ची, Y ची ही सेकंड रो झाली आणि Z ची ही थर्ड रो. तर दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये पहिल्या मॅट्रिक्स मध्ये 3 रो आहेत आणि पहिल्या मॅट्रिक्स मध्ये 1 रो आहे आणि 3 कॉलम्स आहेत. दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये 3 रो आहेत आणि एकच कॉलम आहे. तर यांचं मल्टिप्लिकेशन करतो आहोत आपण. याला इनर प्रोडक्ट असं म्हणतात. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ रो मॅट्रिक्स बाय द कॉलम मॅट्रिक्स इज नोन ॲज अ इनर प्रोडक्ट. म्हणजे रो मॅट्रिक्सला कॉलम मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करणे याला आपण म्हणतो इनर प्रोडक्ट. तर हा इनर प्रोडक्ट कसा होणार आहे बघूया. सगळ्यात आधी मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेसची कंडिशन आपण बघूया. काय होतं. नंबर ऑफ कॉलम्स ऑफ द फर्स्ट मॅट्रिक्स. आता पहिल्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम्स आहेत बघा. हा पहिला कॉलम झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. नंबर ऑफ कॉलम्स ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इज 3 हिअर. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलंय. इक्वल द नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स. सेकंड मॅट्रिक्सच्या रो एवढ्या असल्या पाहिजे. सेकंड मॅट्रिक्स मध्ये 1 रो, 2 रो, 3 रो आहेत. तर पहिल्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स 3 आहेत. दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज पण 3 आहेत. So this shows that the number of columns of first matrix must be equal to the number of rows of second matrix. That's why multiplication is possible. आणि म्हणून मल्टिप्लिकेशन इथे पॉसिबल आहे. इनर प्रोडक्ट करत असताना आपण कसा करतो बघूया. याच्या आन्सर तुम्हाला स्लाइड मध्ये शेअर केले, पण ते कसं आलं बघूया. तर बघा कसं आलंय बघा. हे बघा, हा A कोणाला मल्टिप्लाय होतोय. X ला. सो दिस A मल्टिप्लाइड टू X. हिअर आन्सर इज AX. प्लस अल्जेब्रिक ऍडिशन नेहमी होत असते. प्लस बघा पुढे काय घेतलंय. दिस B इज मल्टिप्लाइड टू द Y.
म्हणजे सेकंड इलेमेंट ऑफ द फर्स्ट मॅट्रिक्स मल्टिप्लाइड टू सेकंड इलेमेंट ऑफ द सेकंड मॅट्रिक्स. सेकंड इलेमेंट ऑफ द फर्स्ट मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय सेकंड इलेमेंट ऑफ द सेकंड मॅट्रिक्स. पण ते रो इंटू कॉलम होतोय बघा. हा रो आहे, रो मधला सेकंड इलेमेंट आणि हा कॉलम मधला सेकंड इलेमेंट. पुढे बघा काय होतंय, सी इंटू झेड इज सी झेड. सो वी डू द मल्टिप्लिकेशन लाईक दिस, ए मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस बी मल्टिप्लाइड बाय वाय प्लस सी मल्टिप्लाइड बाय झेड. सो दिस इज written in the algebraic addition, that is a into x ax plus b into y by plus c into z cz. So this is known as the matrix multiplication, or you say that the inner product of the matrices. आणि हे जे इनर प्रोडक्ट आहे यामध्ये हा एकच इलिमेंट आहे x अधिक by अधिक cz, याला एक रो आपण म्हणू शकतो आणि एकच कॉलम इथे दिसतोय कारण यांचे ऍडिशन करून एकच इलिमेंट आपल्याला मिळणार आहे. तर म्हणून एक रो आणि एक कॉलम असणारी ही मॅट्रिक्स आहे. सो लाईक दिस वी डू मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. कसं झालं या ठिकाणी, पहिला इलेमेंट पहिल्या रोच्या पहिला इलेमेंट पहिल्या कॉलमच्या पहिला इलेमेंट सोबत मल्टिप्लाय झाला. पहिल्या रोच्या दुसरा इलेमेंट पहिल्या कॉलमच्या दुसऱ्या इलेमेंट सोबत मल्टिप्लाय झाला. पहिल्या रोच्या तिसरा इलेमेंट दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलमच्या तिसऱ्या इलेमेंट सोबत मल्टिप्लाय झाला. म्हणजे फर्स्ट इलेमेंट इंटू द फर्स्ट इलेमेंट प्लस सेकंड इलेमेंट इंटू द सेकंड इलेमेंट अँड थर्ड इलेमेंट इंटू द थर्ड इलेमेंट. फक्त मल्टिप्लिकेशन होताना रो इंटू काय झाली, कॉलम. तर लक्षात ठेवा, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे ऑलवेज रो इंटू कॉलम आपण करत असतो. नेसेसरी सफिशियंट कंडिशन काय आहे, नंबर ऑफ कॉलम्स ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स. बघा आता काय, इनर प्रोडक्ट मीन्स वी डू प्रोडक्ट ऑफ रो विथ कॉलम. म्हणजे आपण रोचे मल्टिप्लिकेशन कॉलम सोबत करतोय, यालाच आपण इनर प्रोडक्ट असं म्हटलेलं. काही उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल घेतोय बघा मी, ए इंटू बी इज इक्वल्स टू, बघा काय दिलंय, मॅट्रिक्स ए ची किंमत ठेवली आधी ए बी सी डी इंटू बी, बी मध्ये पुन्हा मॅट्रिक्स बी ची व्हॅल्यू ठेवली इथे ई एफ जी एच याप्रमाणे. तर या ठिकाणी ए आणि बी यांच्या व्हॅल्यूज मी मल्टिप्लाइड मध्ये या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. यांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी होतंय किंवा नाही आधी बघूया. सो वी फर्स्ट लर्न हिअर दॅट द कंडिशन, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. ते आपण काय बघितलं की पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स दुसऱ्या मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोज एवढे पाहिजे तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल आहे. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे किंवा नाही हे बघूया. पहिली मॅट्रिक्समध्ये हा पहिला रो झाला, हा दुसरा रो, दोन रो आहेत, आणि हा पहिला कॉलम हा दुसरा कॉलम, दोन कॉलम आहे. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्समध्ये किती कॉलम्स आले, दोन कॉलम. दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये बघा हा पहिला रो आहे, हा दुसरा रो आहे. त्यानंतर कॉलम्स बघा, हा ई जी हा पहिला कॉलम आहे, एफ एच हा सेकंड कॉलम आहे. म्हणजे या मॅट्रिक्समध्ये या ठिकाणी दोन रो आहेत. तर पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स दोन दिसत आहेत आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ रोज किती दिसत आहेत, दोनच दिसत आहेत. सो बोथ आर इक्वल. दिस शोज दॅट द नंबर ऑफ कॉलम्स of first matrix is equal to the number of rows of second matrix and therefore matrix multiplication is possible. आता बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण कसं करतोय, रो इंटू कॉलम असं आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असतो. तर पहिला एलिमेंट रो ए बी आणि कॉलम ई जीचे मल्टिप्लिकेशन म्हणजे पहिला रो गुणिले पहिला कॉलम करतोय आपण. पहिला रो गुणिले पहिला कॉलम करत असताना पहिला इलेमेंट आपल्याला मॅट्रिक्स मधला मिळतोय बघा. हा जो इलेमेंट आहे हा मिळतोय कारण हा पहिल्या रो मध्ये आहे, हा इलेमेंट ए ई प्लस बी जी, आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे बघा. म्हणजे हा इलेमेंट आपण काढतोय, हा इलेमेंट कसा मिळणार आहे आपल्याला, पहिला रो गुणिले पहिला कॉलम करून. तर मग मल्टिप्लिकेशन कसं होतं, पहिला इलेमेंट गुणिले पहिला इलेमेंट प्लस दुसरा इलेमेंट गुणिले दुसरा इलेमेंट. म्हणजे हे असं होणार आहे बघा. आता या ठिकाणी काय झालं, हा ए इज मल्टिप्लाइड टू ई झाला प्लस बी इज मल्टिप्लाइड टू जी. सो ए ई प्लस बी जी इज द इलेमेंट हिअर, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम. आता हा पहिला रो नेक्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करतोय, हा सेकंड कॉलमला. पहिला रो कोणाला गुणतोय, दुसऱ्या कॉलमला. मग पहिला रो आणि दुसरा कॉलम म्हणजे फर्स्ट आणि सेकंड असं करतोय आपण. तर हा जो इलेमेंट आहे हा तयार होतो या ठिकाणी ए प्लस बी जी, कारण हा पहिला रो आणि 2 नंबरच्या कॉलम मध्ये आहे. तर याची पोझिशन लगेच कळते, त्यावरून लक्षात येतं की ते मल्टिप्लिकेशन कसं झालंय. तर हा जो इलेमेंट दिसतोय ए प्लस बी एच, हा इलेमेंट पहिल्या रो आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे. म्हणजे पहिला रो गुणिले दुसरा कॉलम इथे झालेला आहे. मग पहिला रो गुणिले दुसरा कॉलम आपण कसा करतोय, पहिला एलिमेंट गुणिले पहिला एलिमेंट म्हणजे ए इंटू एफ प्लस सेकंड एलिमेंट इंटू सेकंड एलिमेंट म्हणजे बी इंटू एच. सो ए एफ
प्लस बी एच इज द सेकंड एलिमेंट हिअर फॉर द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता बघा हा जो एलिमेंट आहे सीई प्लस डी जी हा पहिला नाही किती आहे, हा दुसरा रो आहे आणि हा पहिला कॉलम आहे. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम करून मल्टिप्लिकेशन करून हे झालेलं आहे, म्हणजे इनर प्रोडक्ट त्याला आपण म्हणतो. तर हा सी डी हा पहिला आपला सेकंड रो आहे आणि पहिला कॉलम ई जी यांचे गुणाकार करून हा आलेला आहे मल्टिप्लिकेशन करून. तर बघा हा सी इंटू ई झाला, सी इंटू ई काय येईल सीई प्लस डी इंटू जी डी जी, म्हणजे हा रो इंटू कॉलम झाला. सो सीई प्लस डी जी इज द इलेमेंट हिअर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता बघा इनर प्रोडक्टच्या पुढच्या इलेमेंट काय आहे, हा सी एफ प्लस डी जी हा सेकंड रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये आहे, म्हणजे 2 नंबरच्या रो 2 नंबरच्या कॉलमला मल्टिप्लाय झालेला आहे. तर हा बघा हा 2 नंबर रो आहे पहिल्या मॅट्रिक्स मधला आणि हा 2 नंबर कॉलम आहे दुसऱ्या मॅट्रिक्स मधला, यांचा गुणाकार झाला इनर प्रोडक्ट जे आपण वरती शिकलो रो इंटू कॉलम प्रमाणे. तसंच इथे झालं हा रो इंटू कॉलम. मग हा काय होईल सी कोणाला गुणेल एफ ला, म्हणजे सी इंटू एफ सी एफ प्लस डी इंटू एच काय येईल डी एच. सो सी एफ प्लस डी एच लाईक दिस वी डू द मल्टिप्लिकेशन हिअर. So we got matrix multiplication like this. Now we see next example. Now the next example is for matrix multiplication. तर बघा एक मल्टिप्लिकेशन करून दाखवतो. जनरली आपण रो इंटू काय करतोय कॉलम मल्टिप्लिकेशन करतोय. बघा आता कसं आहे, जनरली हा या मॅट्रिक्समध्ये 2 रो 2 कॉलम आहेत, दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये पण 2 रो 2 कॉलम आहे. पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम 2 आहेत, दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रो 2 आहे, म्हणून मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल आहे. तर कसं होतं बघा, दिलेल्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आता पहिला रो 3 4 कोणाला गुणेल पहिल्या कॉलमला 1 3 ला. तर बघा कसं गुणेल बघूया. हा बघा हा 3 इंटू काय झाला 1, 3 इंटू 1 काय आला 3 तो लिहिलाय. पुन्हा नेक्स्ट काय झालं प्लस 4 इंटू 3 4 इंटू 3 काय येणार 12 4 3 जा 12 सो प्लस 12. सो 3 इंटू 1 3 प्लस 4 इंटू 3 12 लाईक दिस. म्हणजे हा एलिमेंट मिळालेला आहे पहिला रो पहिला कॉलमने. पुढचा एलिमेंट कसा मिळेल पहिला रो दुसरा कॉलम मल्टिप्लाय करून. तर हा पहिला रो आणि हा 2 नंबर कॉलम आता मी गुणतोय. मग पहिला रो 2 नंबर कॉलम कसा गुणेल 3 इंटू 5 15 प्लस 4 इंटू 7 4 7 जा 28. याप्रमाणे 15 प्लस 28 आलाय. हा एलिमेंट मला काढायचा आहे, म्हणजे मला दोन नंबर रो पहिला कॉलम मल्टिप्लाय करायचा. हा 2 नंबर रो पहिल्या कॉलमला गुणतोय. 2 गुणिले 1 2 1 जा 2 आला प्लस 1 इंटू 3 3 आला. सो 2 1 जा 2 अँड 3 1 जा 3. सो 2 प्लस 3 लाईक दिस. अल्जेब्रिक ॲडिशन आपण त्यांची करत असतो. हा पुढचा एलिमेंट सेकंड रो सेकंड कॉलमने मल्टिप्लाय करून आलाय. बघा हा सेकंड रो आहे आणि मॅट्रिक्सचा सेकंड कॉलम आहे सेकंडचा. तर हा 2 इंटू 5 काय येईल 2 5 जा 10 प्लस 1 इंटू 7 7. सो 10 प्लस 7 लाईक दिस वी गॉट द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हिअर. पुढे इक्वल्स टू बघा ॲडिशन होईल 12 प्लस 3 काय झालं 15. हा 15 प्लस 28 ॲडिशन इज 43. 2 प्लस 3 5 लाईक दिस अँड 10 प्लस 7 17. So like this we got the resultant matrix or we find out the matrix multiplication here. तर या पद्धतीने मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी काढलेलं आहे. पुढे बघूया. बघा काय एक्झाम्पल नंबर 1 बघा काय दिलंय. आता हे परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे फॉर द 4 मार्क्स. जनरली दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 2. जनरली दुसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये या प्रकारचे एक उदाहरण 4 मार्कांना आपल्या थेरी एक्झामला येतं 70 मार्कांच्या पेपरमध्ये. बघा एक्झाम्पल नंबर 1 काय घेतलंय. इफ ए इज इक्वल्स टू मॅट्रिक्स दिली बघा 0 1 -1. सेकंड रो आहे 4 -3 4. थर्ड रो आहे 3 -3 4. आता बघा याच्यात 3 रो आणि किती कॉलम्स आहेत 3 कॉलम्स. सो दिस इज द स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. नाउ वी हॅव टू प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इज इक्वल्स टू आय. आयचा अर्थ आपल्याला माहिती आहे आय डिनोट्स व्हॉट आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो वी हॅव टू शो दॅट ए स्क्वेअर इज इक्वल्स टू आय हिअर. तर बघा आता आपण कसं काढतोय बघूया पुढे. सोल्युशन और आन्सर गिवन दॅट मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू प्रोव्हाइडेड मॅट्रिक्स मी ही जी दिलेली होती ती लिहून टाकली 0 1 -1 4 -3 4 3 -3 4. आता बघा पुढे काय केलं ए स्क्वेअर मला प्रूव्ह दॅट मध्ये LHS लिहिली मी ए स्क्वेअर. We see here that the left hand side of the prove that is a square. So I write down a square here and I want to show answer in the RHS as a I identity matrix.
मग ए स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर. आता कोणत्याही संख्येच्या स्क्वेअर आपण कसा लिहितो, मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स करून, म्हणजे ए इंटू ए, दॅट इज ए स्क्वेअर. सो आय राईट डाऊन ए स्क्वेअर ॲज अ ए इंटू ए. नाव वी पुट द व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स ए हिअर. मॅट्रिक्स एची किंमत ठेवली 0 1 -1 4 -3 4 3 -3 4 या पद्धतीने. इंटू सेकंड मॅट्रिक्स पुन्हा ए आहे, त्याची किंमत ठेवली ते 0 1 -1 4 -3 4 3 -3 4 लाईक दिस. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे पुढे. नेक्स्ट इक्वल टू. बघा आता मी काय केलं, हा पहिला रो पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करतोय मी आधी. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम होईल, मग फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम, मग फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम. नेक्स्ट काय येईल, सेकंड रो फर्स्ट कॉलम, मग सेकंड रो सेकंड कॉलम, मग सेकंड रो थर्ड कॉलम. त्याच्या पुढे काय येईल, थर्ड रो फर्स्ट कॉलम, मग पुढे थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम. आणि जसं आपण गुणाकार करत जाऊ तसे आपल्या पोझिशन्सचे एलिमेंट्स या ठिकाणी आपल्याला मिळत जाईल. आधी मी पहिला रो पहिला कॉलम करतोय, म्हणजे हा पहिला रो आणि हा पहिला कॉलम, म्हणजे हा एलिमेंट इथला मिळणार आहे. हा कसा आला बघूया आता. आधी 0 इंटू 0 झालं, 0 इंटू 0 काय येणार 0. नेक्स्ट प्लस 1 इंटू 4 4 याप्रमाणे, प्लस -1 इंटू 3 -3. तर प्लस प्लस घेतल्यानंतर -1 इंटू 3 -3 झालेलं आहे. तर हे -3 डायरेक्ट आलेलं आहे, कारण प्लस मायनस मायनस होतं म्हणून -3 डायरेक्ट लिहिलेलं आहे. तर अल्जेब्रिक ॲडिशन झाली यांची गुणाकार करताना. 0 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 4 4 प्लस -1 इंटू 3 -3. पण प्लस आणि कंसात -3 आलेला आहे, तर प्लस मायनस मायनस झालं म्हणून -3 हा इथे लिहिलेला आहे. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपण आधी पहिला रो मल्टिप्लाइड बाय पहिला कॉलम केला आहे. आता मी पहिला रो कोणाला गुणतोय, दुसऱ्या कॉलमला, म्हणजे हा एलिमेंट इथे तयार होणार आहे. हा पहिला रो आणि दुसऱ्या कॉलमला हा एलिमेंट आहे. तर हा एलिमेंट कसा तयार होतोय, पहिला रो गुणिले दुसरा कॉलम. कसं होईल बघा, 0 इंटू 1 0 इंटू 1 काय येणार 0, प्लस 1 इंटू -3 1 इंटू -3 -3 येतो, प्लस आणि कंसात -3 प्लस मायनस मायनस होतोय म्हणून डायरेक्ट इथे लिहिताना काय लिहिलेलं आहे मी -3. नेक्स्ट एलिमेंट बघा कसा झाला इथे, -1 इंटू -3 मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, म्हणजे +3. मग इथे हा +3 आलेला आहे. याप्रमाणे हा पहिला रो गुणिले दुसरा कॉलम झालेला आहे. आता हा पहिला रो कोणाला गुणतोय पुढे, तिसऱ्या कॉलमला, म्हणजे हा पहिला रो आणि हा तिसरा कॉलम, हा एलिमेंट तयार होतोय. मग कसा होतोय बघा, हा पहिला रो आणि तिसरा कॉलम गुणताना पहिला एलिमेंट गुणिले पहिला एलिमेंट करावं लागेल, प्लस दुसरा एलिमेंट गुणिले दुसरा एलिमेंट, प्लस तिसरा एलिमेंट गुणिले तिसरा एलिमेंट. म्हणजे रोच्या पहिला गुणिले तिकडे कॉलमच्या पहिला, इकडे रोच्या दुसरा तिकडे कॉलमच्या दुसरा एलिमेंट, इकडे रोच्या तिसरा तिकडे कॉलमच्या तिसरा एलिमेंट. असं गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन इनर प्रोडक्टनुसार करतोय आपण, म्हणजे रो इंटू कॉलमनुसार. आता बघा पुढे काय कसं होणार आहे, पहिला रो तिसरा कॉलम बघूया. 0 इंटू -1 0 प्लस 1 इंटू 4 4 प्लस 1 इंटू -4 -4. मग हा 0 इंटू -1 मी लिहिला आहे 0, प्लस 1 इंटू 4 काय लिहिला 4, प्लस -1 इंटू 4 -4. तर प्लस आणि कंसात -4 आले, प्लस मायनस मायनस म्हणून -4 डायरेक्ट लिहिलेला आहे याप्रमाणे. आता बघा पुढे काय होणार आहे, हा पहिला रो पहिल्या कॉलमला दुसऱ्याला आणि तिसऱ्या तिघी कॉलमला गुणून झाला आहे. पुढे कॉलम्स दिलेले नाहीयेत म्हणून आता 2 नंबर रो गुणायला सुरुवात होईल. 2 नंबर रो जसा गुणायला सुरुवात होईल तसं इकडे सेकंड रो तयार व्हायला सुरुवात होते. आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम गुणतोय मी, म्हणजे हा एलिमेंट मिळेल सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला. हा कसा आला बघा, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम बघा व्यवस्थित. 4 इंटू 0 0 4 इंटू 0 काय म्हटलंय मी 0, प्लस -3 इंटू 4 -12. तर हा -12 आला आणि पुढे 4 इंटू 3 12 प्लस 12 याप्रमाणे. आता पुढे हा सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणजे हा सेकंड रो आणि हा सेकंड कॉलम, म्हणजे हा एलिमेंट तयार होतोय बघा. सेकंड रो सेकंड कॉलम कसा होईल, 4 इंटू 1 4 प्लस -3 इंटू -3 प्लस 9 प्लस 4 इंटू -3 -12 आणि बाहेरच्या प्लस प्लस मायनस मायनस होतं म्हणून -12 या ठिकाणी हा घेतलेला आहे बघा, हा -12. So like this we find out this element by multiplying second row into second column. हा second row into second column. आता second row into third column बघा कसं होईल, 4 into -1 -4 प्लस -3 into 4 -12. तर बघा -4 प्लस कंसात -12 आहे, तर प्लस मायनस -12 डायरेक्ट लिहिलेले. पुढे काय येईल, 4 into 4 16 प्लस 16 याप्रमाणे. पुढे बघा काय झालं, हा तिसरा रो आणि हा पहिला कॉलम कसा येईल, तिसरा रो आणि पहिला कॉलम
3 into 0 0 plus minus 3 into 4 minus 12 plus 4 into 3 12 याप्रमाणे म्हणजे हा 3 into 0 0 लिहिला आहे प्लस मायनस 3 into 4 मायनस 12 प्लस आणि कंसात मायनस 12 तो मायनस 12 येईल आणि पुढे 4 into 3 12 सो प्लस 12 लाईक दिस. आता हा थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे हा थर्ड रो आणि हा सेकंड कॉलम म्हणजे हा इलेमेंट इथे जो मी दाखवतोय स्लाइडमध्ये हा इलेमेंट तयार होईल थर्ड रो सेकंड कॉलम गुणून. हा थर्ड रो सेकंड कॉलम गुणतोय मी बघा 3 into 1 3 आलाय 3 इथे प्लस मायनस 3 into मायनस 3 सेकंड इलेमेंट इंटू सेकंड इलेमेंट मायनस 3 into मायनस 3 काय झाला प्लस 9 पुढे प्लस 4 into मायनस 3 4 into मायनस 3 मायनस 12 प्लस आणि कंसात मायनस 12 त्याच्यामुळे तो मायनस 12 झाला. पुढचा इलेमेंट कसा मिळेल तिसरा रो आता कोणाला गुणतोय तिसऱ्या कॉलमला म्हणजे हा 3 नंबर रो आणि हा 3 नंबर कॉलम म्हणजे हा इलेमेंट 3 नंबर रो 3 नंबर कॉलम गुणून तयार झाला. हा 3 नंबर रो 3 नंबर कॉलम कसं होईल बघा 3 into मायनस 1 मायनस 3 आलाय इथे पुढे मायनस 3 into 4 प्लस 4 मायनस 12 निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं तर मायनस 3 into प्लस 4 मायनस 12 आलं पुढे प्लस 4 into 4 16 तो प्लस 16 लाईक दिस वी डू द मल्टिप्लिकेशन अकॉर्डिंग टू रो इंटू कॉलम्स. आता पुढे बघा काय येणार आहे इक्वल्स टू हा 0 प्लस 4 4 झाला 4 मायनस 3 1 आला हा निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह 3 कॅन्सल झाला काय उरणार आहे 0 तो 0 लिहिला. हा पॉझिटिव्ह 4 कॅन्सल विथ निगेटिव्ह 4 झाला काय उरणार आहे 0 हा 0 लिहिला आहे. पुन्हा इथे मायनस 12 कॅन्सल विथ प्लस 12 सो वी गॉट 0 इयर तर हा 0 इथे लिहिला आहे बघा. हा 4 प्लस 9 किती होणार 13 13 मधून किती मायनस होत आहे 12 13 मायनस 12 1 13 मधून 12 गेल्यावर 1 मिळाला. हा मायनस 4 मायनस 12 काय झाली ॲडिशन यांची मायनस 16 इज प्लस 16 दोघी कॅन्सल झाले वी गॉट हिअर 0. हा मायनस 12 प्लस 12 कॅन्सल वी गॉट आन्सर हिअर 0. 9 अधिक 3 12 12 मधून 12 गेले 0 याप्रमाणे. मायनस 3 मायनस 12 किती येतात मायनस 15 आणि हे प्लस 16 16 मधून 15 गेले किती येईल 1. सो वी गॉट द मॅट्रिक्स हिअर 1 0 0 0 1 0 0 0 1. So this is known as the identity matrix of order 3 by 3 and we know that the identity matrix is always denoted by capital letter I. तर ही आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला मिळाली आहे ऑर्डर 3 ची आणि ती आपण कॅपिटल आय ने डिनोट करतो आणि म्हणून आपल्याला आन्सर काय मिळालं therefore this shows that a square is equals to I. Like this we take LHS that is a square it is written as a into a and we got the answer in the right hand side that is I identity matrix. त्याप्रमाणे हे एक्झाम्पल होतं.